पावसासंदर्भात पुण्यात घाटमाथ्यावरती पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। पुण्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, तर पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पाण्याची पातळीही वाढली आहे। पुण्यातील खडकवासला या धरणाला खरंतर थांबणारा जोडणारी वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही धरणं देखील भरली आहेत। त्याच्यामुळे पुण्यातील खडकवासला या धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात आलाय। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 31,515 क्युसेक विसर्ग पाण्यात वाढवण्यात आलाय। तर नदी लगतच्या इमारतींमध्ये आणि फुलाची वाडी या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलंय। जवळ राहणाऱ्या रहिवाशांना पुन्हा एकदा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। आणि यानंतर थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सूरज, पुण्यात सध्या अपडेट काय कळतात? घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट आहे, सध्या पाऊस पडतोय का पुण्यामध्ये? वर्षा गेल्या 24 तासापासून पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पुणे हवामान वेधशाळेने घाट माथ्यावरती रेड अलर्ट जारी केलाय। खडकवासला धरणाला जे थांबवणारी आणि जोडणारी जी धरणं आहेत, वरसगाव, टेमघर, पानशेत, ही धरणं सुद्धा भरलेली आहेत। काल खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रामध्ये सांडव्याद्वारे 31,315 इतका विसर्ग सुरू होता। तो रात्री 11 वाजता वाढवण्यात आलाय। तो आता 35,310 इतका सुरू आहे। जे डेक्कन जिमखानाच्या नदीपात्रालगतची जी वस्त्या आहेत, त्या वस्त्यांतील नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत। फुलाची वाडी असेल, एकतानगर असेल, या भागातील नागरिकांना देखील पुणे महानगरपालिका प्रशासन विभागाने जे वेगवेगळ्या ठिकाणी नेमून दिले, समाज मंदिर असतील, शाळा असतील, या ठिकाणी त्यांना हलवण्यात आले। या नदी पात्रालगत कुठल्याही नागरिकांना जाऊ दिलं जात नाही। दरम्यान मुळा नदीवरील जे छोटे छोटे पूल आहेत, जे डेक्कन जिमखाना परिसरातले, त्या पुलावरती जी वाहने अडकली होती, त्या वाहनांना देखील अग्निशमन दलाच्या वतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। नागरिकांनी आगामी येणारा धोका संभवता या नदीपात्रालगत न जाण्याचं आवाहन देखील पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात येते। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता पुण्यातील परिस्थितीवरती प्रशासनाचं देखील लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।